नमस्कार. तुम्हाला असं कधी झालंय का, की तुमचा कपमधून चहा सांडला किंवा एखाद्याच्या मेसेजचा रिप्लाय उशिराने आला, तर तुमची खूप चिडचिड झाली किंवा तुम्हाला खूप राग आला आणि मग नंतर तुम्हाला असं वाटतं, की एवढी रिॲक्ट होण्याची गरज होती का? एवढी चिडण्याची गरज होती का? आणि खरं सांगायचं म्हणजे तुम्ही ओव्हर रिॲक्ट करत नसतातच. ही इमोशनल तीव्रता नेमकी काय असते ते बघूया. तर जेव्हा एखादी अशी गोष्ट घडते, तेव्हा तुमचा जो विचार करणारा मेंदू असतो, ॲनालिटिकल ब्रेन, तो मात्र काम करत नसतो आणि मागचा म्हणजे ॲमिगडेला जो असतो, तो एक अलार्म सिस्टम सारखं काम करतो, तो ताबा घेऊन टाकतो. तर तुमच्या नर्व्हस सिस्टमला तो सांडलेला चहा किंवा न आलेला मेसेज फक्त एक चूक नाही वाटत, तर तो एक प्रत्यक्ष जीवघेणा धोका वाटतो. अनेकदा यावर रिॲक्ट होणारी व्यक्ती आजची मोठी तुम्ही नसता, तर ते तुमचं इनर चाइल्ड, जे आतले एक तुमचं लहान मूल, असा पार्ट जो की त्या भूतकाळाशी कनेक्ट होऊन जातो आणि त्या एका चुकीमुळे त्या तुमच्या छोट्याशा भागाला नाकारलं गेलेलं असतं, एकटं पाडलेलं गेलेलं असतं आणि त्या मेमरीमध्ये तुम्ही जाता. तर तुमचा मेंदू त्या लहान मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा अलार्म म्हणजे ॲमिगडेलाचा रिस्पॉन्स कसा बंद करायचा? तर तो फक्त तुम्ही विचार करून तो बदलू शकत नाही. तर आपल्या शरीराला आपल्याला मेसेज द्यायला लागतो, की मी सुरक्षित आहे. आणि हे कसं करू शकता येईल आपल्याला? तर ब्रीदिंगने. सिंपल टेक्निक. एक हात छातीवरती, एक हात पोटावरती, दीर्घ श्वास घ्या, पोट थोडं पुढे येऊ द्या आणि हळूहळू श्वास सोडा. स्वतःला शांतपणे सांगा, मी आत्ता या मोठ्या माझ्या ॲडल्ट सेल्फमध्ये सुरक्षित आहे. मी आता पूर्णपणे सुरक्षित आहे. जेव्हा आपण स्वतःला दोष देण्याऐवजी समजून घेतो, की काय होतंय माझ्यासोबत, तेव्हा खऱ्या अर्थाने रिपेअरिंग सुरू होतं. तर तुम्ही चुकीच्या नाही आहात. तुमचा मेंदू फक्त तुम्हाला प्रोटेक्ट करण्याचं काम करतोय. आज हा श्वासोश्वासाचा प्रयोग करून बघा. उद्या आपण पुढच्या भागामध्ये बघूया, की हा इनर क्रिटिक काय असतो आणि त्याला आपण कसं हँडल करू शकतो. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.